नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या भागामध्ये आपण 2024च्या MPSCच्या प्रिलिमचे क्वेश्चन डिस्कस केले होते. आज आपण 2023चे प्रश्न डिस्कस करूया. ऍक्च्युली आपल्याला लाईव्ह सेशन घ्यायचं होतं, पण काही टेक्निकल रिझनमुळे लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये अडथळा येतोय. त्यामुळे हे 2023 आपण रेकॉर्डेड फॉर्म मध्ये अवेलेबल करतोय. पुढचे 2022, 21 आणि 20 असं मागे मागे जात आपण तुम्हाला लाईव्ह सेशन्स घेऊया. सो 2023 मधले क्वेश्चन्स डिस्कस करूया. आधी सांगितल्याप्रमाणे प्रिलिम हा क्वेश्चनचे डायलॉग आहे. तुम्ही कशा प्रकारे प्रश्न वाचताय, तिथे दिलेल्या माहितीच्या आधारावरतीच उत्तर काढण्याचा प्रयत्न करताय, हे खूप मॅटर करतं. सो त्या दृष्टीने एक एक प्रश्न आपण बघूया. सुरुवातीचा पहिला प्रश्न थोडासा अवघड कॅटेगरीतला आहे, पण बघूया आपण काही लॉजिक जमतंय का किंवा काही विचार करता येतोय का. पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले. त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता? अत्यंत इंटरेस्टिंग गोष्ट दिली आहे. पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने, विथ द परमिशन ऑफ. असं जेव्हा केलेलं आहे तेव्हा एक फॉर्मल स्ट्रक्चर दिसतंय. एक व्यक्ती निर्णय घेत नाहीये, एक संस्था निर्णय घेते. जरी त्यांची स्वतःची संस्था असली पंडित रमाबाई, तरी असोसिएशन, रमाबाई असोसिएशन निर्णय घेते की कशा पद्धतीने किंवा कोण मार्गदर्शक असायला पाहिजेत. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर RG भांडारकर, न्यायमूर्ती KT तेलंग आणि बापू हरी शिंदे. आता एक गोष्ट क्लिअर आहे की हे चारीच्या चारी उत्तर नाहीये. ऑल ऑफ द अबव हे आन्सर नाहीये. त्यामुळे एक व्यक्ती तरी ऍटलिस्ट आपल्याला काय करायचे, इलिमिनेट करायचे आहे. समजा ऑल फोर आन्सर असतं तर ऑल फोर कडे जाण्याचे चान्सेस होते, कारण हे चारही व्यक्ती रमाबाई असोसिएशनच्या निगडीत असलेल्या व्यक्ती आहेत. पण आता आपल्याला कुणाला तरी इलिमिनेट करायचंय, किमान एक व्यक्तीला इलिमिनेट करायचंय. तर लक्षात घ्या काय बरं पर्पज आहे कमिटीचा, तर एक सल्लागार मंडळ म्हणून त्यांना काम करायचं आहे. जेव्हा सल्लागार मंडळ म्हणून काम करायचं असेल त्यावेळेला यातलं कुणाला बाजूला ठेवता येतं याचा विचार करूया. सो इथे ना फक्त नावं नाही दिलीत. महादेव गोविंद रानडे, त्यांचे थोडी पद पण दिलीत. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर RG भांडारकर, न्यायमूर्ती KT तेलंग. सो ही वरची तिन्ही नावं काय वाटतायत की त्यांचं पद दाखवणारी, पद दर्शवणारी, जेणेकरून त्या पदामुळे, त्यांच्या अनुभवामुळे, त्यांच्या सार्वजनिक जीवनातील त्या कामामुळे ते सल्लागार मंडळास पात्र ठरतील अशी नावं आहेत. अर्थात बापू हरी शिंदे हे या रमाबाई असोसिएशनचे एक हितचिंतक होते. त्या असोसिएशनशी निगडीत असलेली व्यक्ती होते. पण त्यांचं कोणत्याही प्रकारचं पदभार किंवा त्यांचं पदनाम, कोणत्याही प्रकारचं त्यांचं महत्व दाखवणारी गोष्ट इथे आयोगाने दिलेली नाही. सो एक्झामिनरने काय केलेलं आहे, 3 ऑप्शन कॉपी पेस्ट केलेत. हा चौथा त्यांनी स्वतः बनवलेला आहे किंवा ऍड केलेला आहे. एक्झामिनर काय करतोय याचाच तर विचार करायचा आहे आपल्याला. मग मी काय केलं, चौथा समजा इलिमिनेट केला आणि केवळ 1, 2, 3 कडे गेलो तर मी अचूक उत्तरापर्यंत पोहोचेल. ठीक आहे. थोडासा अवघड कॅटेगरीतला प्रश्न, पण पुन्हा एकदा प्रश्नामध्ये दिलेल्या गोष्टींच्या दृष्टीने विचार करायचा आहे. पुढचा पण प्रश्न बघा. म्हणजे एक शब्द जो आपल्याला परीक्षेमध्ये, एक्झाम हॉलमध्ये महत्वाचा वाटत नाही, तो खरं तर टोन सेटिंग वर्ड असतो, जो प्रश्नाला निश्चित दिशा देतो. काय अपेक्षित आहे उत्तरातून याला पण दिशा देतो. असे टोन सेटिंग वर्ड शोधले पाहिजेत. म्हणजे मगाशी मी जे अनुमतीने, त्याने निश्चितपणे प्रश्नाचा रोख बदलतो. सन 1918 साली मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला होता? पुन्हा एकदा बघा की वाक्य रचना कशी केलेली आहे, की ही संघटना पीपल्स युनियन कशासाठी, तर कामगारांच्या ह्याच्यासाठी स्थापन करण्याचा उपदेश केलाय. स्थापन केलेली नाहीये,
स्थापन करण्यात पुढाकार घेतलेला नाहीये, असं करा असा सल्ला नाही दिलाय, उपदेश केलेला आहे. नारायण मेघाजी लोखंडे तुम्हाला माहिती असेल कामगार नेते होते. ते असा उपदेश करण्यापेक्षा काय करतील, कशाला प्राधान्य देतील, अशी संस्था स्थापन करण्याला प्राधान्य देतील. बाकी आंबेडकर पण आपण म्हणू की एक प्रकारे चळवळ आणि नेतृत्व असलेली लोक होती. असा उपदेश या 4 नावांमधून कोण देईल असं वाटतं, असा जरी विचार केला तरी कॅल्क्युलेटेड गेस करायला थोडं सोपं जातं. आणि एकूण उपदेश यातला राजश्री शाहू महाराज यांनी केलेला आहे. सो पहिल्या उत्तरापर्यंत आपण जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ, ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केलेला आहे. तर एक लक्षात घेतलं पाहिजे की ब्राह्मणेतर वृत्तपत्राची चळवळ आहे, हा फोकस आहे. महात्मा फुल्यांवरती झालेल्या चिपळूणकरांच्या टीकेला त्यांनी विरोध केलेला आहे त्या वृत्तपत्रातून. आता मी आधीच्या 2024 मध्ये पण सांगितलं होतं की एक्झामिनरला काय करायचे आहेत, ऑप्शन्स क्रिएट करायचे आहेत. माणूस हा मूळता आळशी प्राणी आहे, तो इकडून तिकडून बघूनच ऑप्शन तयार करणार आहे. ऑप्शन क्रिएट करणं ही सोपी गोष्ट नाही. पुढे आज आपण एक ट्रिक बघणार आहोत, ती ट्रिक तुम्हाला लक्षात येईल की ऑप्शन बनवताना एक्झामिनर कडून काय चुका होतात किंवा एक लॉजिकल विचार केला तरी कसं उत्तरापर्यंत जात आहेत. आता बघा, इथं नारायण मेघाजी लोखंडे होते, इथे नारायण मेघाजी लोखंडे काय केलेत, जस्ट फक्त ऍड केलेले आहेत. आधीच्या यातलाच एक ऑप्शन वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो माझं म्हणणं काय आहे की कदाचित या प्रश्नामध्ये आपण पूर्ण 100% उत्तरापर्यंत जाणार नाही, पण हे तरी उत्तर न देणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न, आता या प्रश्नावरती मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे की जी तुम्ही पुढच्या काही प्रश्नांमध्ये पण आपल्याला अप्लाय करायला मदत करणार आहे. नीट लक्षात ठेवायची. बघा, मी तुम्हाला असं विचारलं, खास करून अशा व्यक्तींना की समजा ज्यांना फुटबॉल मधलं काही माहिती नाही, आणि मी त्यांना विचारलं की फुटबॉल पटूंची काही नावं सांगा. तर आता मला फुटबॉल मधलं फार काही माहिती नाही, पण काही नावं लाईमलाईट मध्ये असतात, सतत चर्चेत असतात, ती ऍटलिस्ट मी ऐकलेली असतील. मग मी म्हणेल रोनाल्डो, मी म्हणेल मेसी, ही नावं पटकन येतील. किंवा समजा असं विचार करा की क्रिकेट मधलं मला फार काही माहिती नाहीये, पण एखादी व्यक्ती आहे की त्याला क्रिकेट मधलं फार माहिती नाही, त्यांना विचारलं की सांगा बरं 2-3 क्रिकेटरांची नावं, तरी ते विराट कोहली, रोहित शर्मांचं, धोनीचं लगेच नाव घेतील, सचिनचं नाव घेतील. का घेतील? कारण ही नावं सतत चर्चेत असतात, लाईमलाईट मध्ये असतात. मी जरी क्रिकेट प्रेमी नसलो तरी या ना त्या स्वरूपात मी ती ऐकलेली असतात. ओके, आता इमॅजिन करा की तुम्हाला ना एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये ऑप्शन्स क्रिएट करायचे. ओके, आणि तुम्हाला ऑप्शन क्रिएट करताना तुम्ही कोणते ऑप्शन क्रिएट कराल की ज्याच्याबद्दल तुम्हाला आयडिया आहे, जे तुम्ही सतत सबकॉन्शियस माइंड मध्ये आहे. मी तुम्हाला असं विचारलं की 2025चा ICC प्लेयर ऑफ दी इयर कोण झालेला आहे. मग उत्तर समजा त्याचं असेल की एक वेगळंच आन्सर की जे माझ्या सबकॉन्शियस मध्ये नाहीये, ते ऍक्च्युअल अचूक उत्तर आहे, पण मला 3 उत्तर स्वतःची तयार करायचे, 3 ऑप्शन स्वतःची तयार करायचे. मग मी काय करेल, रोहित शर्मा, विराट कोहली, धोनी हे टाकून देईन. का करेन? कारण ही नावं माझ्या सबकॉन्शियस मध्ये आहेत. क्रिकेट म्हटलं की मला लगेच ते आठवतात. एक्झामिनर पण ही चूक, किंवा एक्झामिनर कडून ह्युमन सायकोलॉजीचा विचार केला तर ही गोष्ट होते. म्हणजे काय, 25वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद कोठे आयोजित करण्यात आली, असा प्रश्न विचारला. आता मला ना त्याचं उत्तर, मी काय केलेलं आहे, प्रश्न जेव्हा मी फ्रेम करतोय तेव्हा त्याचं ऑथॉरिटी उत्तर माझ्याकडे आहे. उत्तर आहे, पण मला काय करायचे, 3 ऑप्शन्स आणखी क्रिएट करायचे. मग मी काय करेन, मुंबई, दिल्ली, कलकत्ता, बेंगलुरू असे ऑप्शन टाकू शकतो. कारण पुन्हा हे अशी नावं आहेत, अशा जागा आहेत ज्या माझ्या सतत सबकॉन्शियस मध्ये आहेत. लक्षात घ्या, ज्या वेळेला एक्झाम मध्ये 4 ऑप्शन पैकी 3 ऑप्शन्स हे खूप कॉमन असतात आणि चौथा ऑप्शन्स हा असा ऑप्शन आहे की जो पटकन कॉन्शियसली एक्झामिनरच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये नसणार आहे. तो असं नाव, जागेचं नाव असेल किंवा एखादी व्यक्ती असेल की जी पटकन एक्झामिनर कडून अपेक्षित नाहीये उत्तर सांगणं. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो,
एक युपीएससी पूर्व परीक्षेतला प्रश्न होता. मल्टिपल असे उदाहरणं आपल्याला पुढे पण बघायचे आहेत, पण एक पूर्व परीक्षेतला प्रश्न होता की विटाळ विध्वंसक नावाचं पुस्तक कोणी लिहिलं. तर त्यातलं पहिलं त्याचं किंवा त्याचं ऑप्शन, त्याचं उत्तर हे पहिलंच दिलेलं होतं. नंतर 3 ऑप्शन क्रिएट केले होते, महात्मा फुले, आंबेडकर, गांधी. ओके. आता आंबेडकर, गांधी, फुले हे मी ऑप्शन काय करू शकतो, कधीही तयार करू शकतो. आणि त्यातलं जे आन्सर होतं ते युनिक नाव होतं. एक्झामिनरच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते नाव असेल असं अपेक्षित नाहीये. आता इथे पण बघा, अहमदाबाद, मुंबई, केरळ मधलं कोल्लम ही प्रॉमिनंट नाव आहेत. कटरा, जम्मू काश्मीर हे थोडंसं युनिक किंवा फार चर्चेतलं नसलेलं नाव, तिथे ती परिषद झालेली आहे. सो याचा आन्सर आहे 4. असे काही प्रश्न मी आणखी तुम्हाला दाखवणार आहे, त्यावेळेला आणखी ही गोष्ट क्लिअर करू आपण. तोपर्यंत पुढचा प्रश्न बघूया. युनेस्को 2023च्या आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या देशातील मुली आणि महिलांना समर्पित केला. आता लक्षात घ्या, जी नावं दिलीत इराण, अफगाणिस्तान, इस्रायल आणि व्हिएतनाम, तर इथे प्रत्येक ठिकाणी कॉन्फ्लिक्ट सुरू आहे, संघर्ष सुरू आहे. त्यामुळे चर्चेत ही 4ही देश आहेत. इराण पण चर्चेत असतो, इस्रायल पण चर्चेत असतो, व्हिएतनाम पण चर्चेत असतो. पण स्पेसिफिकली शिक्षण दिन कुणाला टार्गेट केलेलं आहे त्यांनी, मुली आणि महिलांना. तर या 4 देशांपैकी कुठे मुली आणि महिलांवरती जास्त अत्याचार होतात, त्यांच्यावरती जास्त बंधने लादली जातात, हे आपल्याला बघायचं आहे. तर ते उत्तर आहे अफगाणिस्तान. कारण तालिबानची राजवट सुरू आहे आणि त्यांचा महिलांविषयीचा दृष्टिकोन आपल्याला माहिती आहे. इव्हन सध्या तालिबानचं एक मंडळ भारतामध्ये आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी महिला पत्रकार नसले पाहिजे. सो हे त्यांचा ट्रॅडिशनल आणि पॅट्रियार्कल ऑर्थोडॉक्स ऍटिट्यूड दिसतो. पुढचा प्रश्न, 2023 मध्ये कोणत्या देशाने ब्रिटिश राजेशाहीचा उल्लेख चलनी नोटांवरून वगळलेला आहे. देशांची नाव आहेत ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, न्यूझीलंड आणि कॅनडा. बघा, जो देश इंग्लंडशी आपण म्हणू काही दृष्टीने निगडीत असेल, त्यांच्या त्या संबंधांमुळे राजेशाहीचा उल्लेख त्यांच्या नोटांवरती यापूर्वी असेल, आता त्याने तो बदललेला आहे. असा देश आहे ऑस्ट्रेलिया. तुम्हाला जर माहित असेल तर ज्या वेळेला औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये झपाट्याने वाढायला लागली, त्यावेळेला त्या औद्योगिक क्रांतीसोबतच गुन्हेगारीचं प्रमाण, सामाजिक कुप्रथांचं प्रमाण सुद्धा ब्रिटनमध्ये वाढायला लागलं. अशा वेळेला तुरुंगामध्ये एक प्रकारे जागा कमी पुरायला लागल्या अशी अवस्था होती. यावेळेला इंग्लंडमधून बरेच अशा नागरिकांना किंवा कैद्यांना ऑस्ट्रेलियामध्ये काय करण्यात आलं होतं, पाठवण्यात आलं होतं, ऑस्ट्रेलियाच्या बेटांवरती ठेवण्यात आलं होतं. आता ही जी मानसिकता आहे ना की तुम्ही एक प्रकारे आमच्या देशातील कैदी आहेत, ती अजून सुद्धा अस्तित्वात होईल. त्यामुळे ऍशेसची जी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची मॅच असते त्यावेळेला ते ऑस्ट्रेलिया आणखी द्वेषाने खेळतात. काही वर्षांपूर्वी ते एकदम असे कॉलर वरती करून वगैरे इंग्लंडशी खेळायची, ते दाखवायला की आम्ही काही असे इन्फिरियर नाहीयेत. आणि ते इन्फिरियर नाही किंवा तो आपला पास्ट बाजूला सारून एक प्रकारे ती मानसिकता बाजूला सारण्याचा आणखी एक पुढचा टप्पा त्यांनी गाठलेला आहे की आपल्या चलनी नोटांवरून काय केलेलं आहे, ब्रिटिश राजेशाहीचा उल्लेख रद्द केलेला आहे. पुढचा प्रश्न, UN COP15 संदर्भात खालीलपैकी बरोबर विधान किंवा विधाने ओळखा. आता एक गोष्ट क्लिअर आहे, आयदर 2 वाक्य बरोबर आहेत किंवा 3 वाक्य बरोबर आहेत, एक तरी वाक्य यातलं चुकीचं आहे. या परिषदेत जागतिक जैवविविधता करारास मंजुरी देण्यात आली. जागतिक जैवविविधता करार अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाला. UN COP15चे अध्यक्षपद चीनने भूषवले. धोक्यात आलेल्या प्रजातींच्या संरक्षणासाठी, हवामान बदलाचे दुष्परिणाम घटवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज या करारामध्ये प्रतिपादन केलेली आहे. आता बघा, ज्या वेळेला प्रश्नामध्ये क्लिअर कट आयडिया नसेल त्यावेळेला पहिल्यांदा काय करायचं, ऑब्विसली करेक्ट किंवा ऑब्विसली इनकरेक्ट दोन्हीपैकी एक गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करायचा. युनायटेड नेशन COP15 आपल्याला लक्षात येते की पर्यावरणासंदर्भातल्या गोष्टी आहेत, एक प्रकारे जैवविविधता कराराविषयी काहीतरी बोलतायत. धोक्यात आलेल्या प्रजातींच्या संरक्षणासाठी, हवामान बदलाचे दुष्परिणाम घटवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज या करारात प्रतिपादन केलेली आहे. आता बघा किती ओपन एंडेड आणि स्टेटमेंट कसं आहे, प्रतिपादन केलेलं आहे. एवढ्या मोठ्या करारामध्ये या प्रकारचं प्रतिपादन असण्याची शक्यता जास्त आहे की नाही, तर डेफिनेटली शक्यता आहे. म्हणजेच डी हे बरोबर कन्सिडर करायला पाहिजे आणि त्यामुळे आपलं काम सोपं होतं. पहिला आणि तिसरा ऑप्शन कॅन्सल होतो.
आता मला एक लक्षात येतंय की मला काय करायचंय, म्हणजेच आयदर ब बरोबर आहे किंवा अ आणि क एकत्र बरोबर आहे. ब तरी बरोबर असणार आहे किंवा अ आणि क जोडीने बरोबर असणार आहे. आता मी थोडं सेपरेटली ब वाचलं तर जागतिक विविधता करार अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाला आणि इथं म्हणतात या परिषदेत जागतिक जैवविविधता करारास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि अध्यक्षपद चीनने भूषवले. तर आपल्याला सध्या माहिती आहे की अमेरिकेचे एकूणच पर्यावरणाविषयक धोरण कसे आहेत. ते पर्यावरण करार किंवा शाश्वत विकास ध्येय यांना आम्ही मानतच नाही अशा प्रकारचं आर्ग्युमेंट करतायत. आणि दुसरं, पहिलं स्टेटमेंट बरोबर असण्याची शक्यता आहे कारण बाकी याच्यामध्ये त्याच्याविषयी चर्चा आहे. या करारामध्ये प्रतिपादन केलेलं आहे याचा अर्थ कराराला मंजुरी दिलेली आहे किंवा कराराविषयी चर्चा झालेली आहे, करारा रिलेटेड गोष्ट बरोबर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कशाकडे जाण्याची गरज आहे, अ क आणि ड कडे जाण्याची गरज आहे. अमेरिका हा पर्याय काय आहे, चुकीचा आहे. स्टेप बाय स्टेप मॅनर मध्ये जाण्याचा फायदा यावरून तुम्हाला लक्षात येईल. पुढचा प्रश्न, सम्मेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या तीर्थक्षेत्राविषयी योग्य विधाने ओळखा. हे जैन समाजाचे तीर्थक्षेत्र आहे. हे तीर्थक्षेत्र झारखंड राज्यातील गिरधी येथे आहे. हे तीर्थक्षेत्र राजस्थान येथील अरवली पर्वत येथे आहे. हे हिंदू धर्मीयांचे तीर्थक्षेत्र आहे. आता ना त्यांनी 2 वाक्य दिलेली आहेत आणि त्यालाच कॉन्ट्राडिक्ट करणारी 2 वाक्य दिलेत. म्हणजे एकूण 4 वाक्य आहेत. 2 स्टेटमेंट बरोबर आहेत आणि 2 स्टेटमेंट चुकीचे आहेत. एका ठिकाणी म्हणतात झारखंड मधील गिरधी येथे आहे, एका ठिकाणी म्हणतात राजस्थान मधील अरवली येथे आहे. सो आयदर हे बरोबर आहे किंवा हे बरोबर आहे. आणि म्हणजेच काय मला करायचंय, एक सेट पकडायचंय की एक धर्म आणि एक जागा ही निवडायची आहे. पुन्हा एकदा, आता मला जर समजा कन्फ्युजन झालं, एक्झामिनरने 2 स्टेटमेंट ऑन द स्पॉट फ्रेम केलेली आहेत किंवा त्यांनी डायरेक्टली हे केलेले की हे धर्म चुकीचा दिलेला आहे एका स्टेटमेंटमध्ये आणि एका ठिकाणी जागा चुकीची दिली आहे. मला सांगा, जर तुम्ही एक्झामिनर आहात, मगाशी आपण जे बोललो होतो की ऑप्शन फ्रेम करणं डिफिकल्ट गोष्ट आहे, काही गोष्टी माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आहेत, तुम्हाला अशी पर्वतीय जागा तीर्थक्षेत्र याविषयी लिहायचं आहे. तर गिरधी हे तुमच्या डोक्यात येईल की अरवली ही जागा तुमच्या लगेच डोक्यात येईल. सो अरवली हे सतत ऐकत असतो आपण, आपल्याला आपल्या पर्वतांच्या ठिकाणं किंवा याच्यामध्ये अरवली हा सतत असलेला मुद्दा आहे. गिरधी हे अननोन नाव किंवा बेसिकली असं नाव आहे की जे एक्झामिनरच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये नाहीये. याचा अर्थ ते बरोबर असण्याची शक्यता आहे. सो ब जर तुम्ही बरोबर कन्सिडर केलं तर आता आपल्याला लक्षात येतंय की आपल्याला काय करायचं आहे, अ आणि क वरती ठरवायचंय. आणि मगाशीच मी म्हटलं की जर तुम्ही गिरधी पकडताय तर क आपल्याला काय करावं लागेल, कट करावं लागेल. एक्झामिनरने खूप सोपी गोष्ट केली इथं, पहिले 2 स्टेटमेंट बरोबर दिलेत आणि दुसरे 2 स्टेटमेंट चुकीचे दिलेत. एक्झामिनर काय करतायत याचा सिंपल विचार आपल्याला करायचा आहे. पुढचा प्रश्न बघूया. तुर्की या देशातील भूकंपग्रस्तांना मदतीसाठी भारताने कोणते मिशन राबवले? सो तुर्की या देशात राबवलेलं आहे आणि भूकंपग्रस्तांना राबवलेलं आहे. ठीक आहे. पर्याय बघा, ऑपरेशन राहत, ऑपरेशन हमदर्द, ऑपरेशन दोस्त, ऑपरेशन सखा. पुन्हा एकदा, ऑप्शन फ्रेम करणं अवघड असतं आणि माणूस हा मूलतः आळशी प्राणी आहे. 3 ऑपरेशन दिले त्यांनी. आता मला सांगा, ऑपरेशन सखा, ऑपरेशन दोस्त ही एकमेकांना रिलेटेड नाव आहेत. एक्झामिनरच्या कॉन्शियस माइंडमध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठे ना कुठेतरी योग्य आन्सर आहे आणि त्या योग्य आन्सरच्या पर्स्पेक्टिव्हने दुसरा ऑप्शन तयार केला जातोय, तो आहे ऑपरेशन सखा. तर तुम्ही म्हणाल दोस्त आणि सखापैकी कसं निवडायचं, तर तुर्कीच्या जवळ जाणारं नाव किंवा तुर्कीला ते थोडस त्यांना अपील होईल असं नाव काय आहे दोन्हीपैकी, दोस्त किंवा सखा, तर ते जास्त दोस्त आहे, ऑपरेशन दोस्त. पुढचा प्रश्न, 2023 मधील महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली? राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, मराठवाडा दुग्ध विकास महामंडळ,
जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत काशिबा गुरव आर्थिक विकास महामंडळ. पुन्हा एकदा ऑप्शन वरून एक गोष्ट क्लिअर आहे, ऑल ऑफ द अबव हा पर्याय नाही. सर्व याचं उत्तर असणार नाही. ऍटलिस्ट मला एक ऑप्शन काय करायचा आहे, एलिमिनेट करायचा आहे. ओके, आता मला सांगा की बाकी 3 ऑप्शन मध्ये त्यांनी काय केले, कुठल्या तरी व्यक्तीची महात्म्यांची नावं दिलेली आहेत आणि एक मराठवाडा दुग्ध विकास महामंडळ, तर याच्या पुढे पण दिलं असतं ना मग नाव. जर त्यांनी अर्थसंकल्पामध्ये अशा प्रकारच्या महामंडळांना नावं दिलेली आहेत तर या महामंडळाला पण नाव असतं. सो याचा अर्थ दुसरे 3 पर्याय बरोबर आहेत, हा पर्याय बरोबर नाही. तुम्ही ब इलिमिनेट करा आणि अ क ड या उत्तराकडे जाऊ शकता. पुढचा प्रश्न, याच्यात थोडस 50-50 करता येऊ शकतं, थोडीशी रिस्क आहे, पण अगेन आपल्याला निगेटिव्ह मार्किंगचा सिनियर बघता ऑलमोस्ट मॅक्झिमम अटेम्प्ट करायचे आहेत. संयुक्त राष्ट्राच्या पोषण वर्धन मोहिमेसंदर्भात खालील विधाने तपासा. संयुक्त राष्ट्राची मोहीम आहे पोषण वर्धन मोहीम. या मोहिमेच्या समन्वयकपदी अफशान खान यांची नेमणूक करण्यात आली आहे. या मोहिमेच्या समन्वयकपदी अँटनी ब्लिंकन यांची नेमणूक करण्यात आली आहे. 2030 पर्यंत कुपोषणाचे उच्चाटन करणे हे मोहिमेचे उद्दिष्ट आहे. ही मोहीम जगातील कुपोषण असलेल्या देशांमध्ये राबवण्यात येते. आता संयुक्त राष्ट्राची पोषण वर्धन मोहीम आहे, या वाक्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? ही मोहीम जगातील कुपोषण असलेल्या देशांमध्ये राबवण्यात येते, काही प्रॉब्लेम नाही. सो ऍटलिस्ट ड बरोबर असायला पाहिजे. एक ऑप्शन त्या बेसिसवर इलिमिनेट होतो. 2030 पर्यंत कुपोषणाचे उच्चाटन करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. ऑलमोस्ट सगळीकडे 2030 हे टार्गेट आहे. संयुक्त राष्ट्राचे जे शाश्वत विकास ध्येय आहेत त्याच्यामध्ये पण हंगर किंवा कुपोषण 2030 पर्यंत टार्गेट आहे. सो याच्यात पण काही प्रॉब्लेम वाटत नाहीये. सो आता आपण काय आलो की 2 कंटेक्स्ट मध्ये 2 ठिकाणी विचार करायचा आपल्याला की क ड बरोबर आहे की अ क ड बरोबर आहे. इथे 50-50% आहे. पण प्रश्नातून किंवा ऑप्शन इलिमिनेट करण्यातून आपल्याला एक लक्षात आलंय की समन्वयपदी निवड कोणाची तरी झालेली आहे, बरोबर. आणि या 2 पैकी एक कोणाची तरी समन्वयपदी निवड झालेली आहे असं गृहीत धरलं तर हा दुसरा ऑप्शन आधीच इलिमिनेट झालाय. याचा अर्थ वरची व्यक्ती समन्वयपदी निवड झालेली असण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे अ क ड कडे तुम्ही जाऊ शकता. गणित आहे, हे गणित आहे, लक्षात घ्या. स्टेप बाय स्टेप मॅनर मध्ये जितकं जाल तितकं ते जास्त चांगलं होत. पुढचा प्रश्न स्वामित्व योजने संदर्भातला प्रश्न आहे. अनेकांनी वाचले असेल, ऐकले असेल, तरी सुद्धा जर समजा माहिती नसेल परीक्षेमध्ये तर कसं सॉल्व्ह करायचं ते बघूया. ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे, त्यांनी उद्दिष्टे विचारलेली आहेत. ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे, शहरी नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी जमिनीच्या अचूक नोंदी तयार करणे, मालमत्तेशी संबंधी वाद कमी करणे, मालमत्ता कर निश्चित करणे. पुन्हा आता इथे वरील सर्व उत्तर आहे, तर आपल्याला नीट विचार करावा लागेल. लक्षात घ्या, मी सतत सांगत असतो की PYQ सॉल्व्ह करताना, खास करून स्कीम वरचे प्रश्न सॉल्व्ह करताना विचार करा, आपण एक ऍडमिनिस्ट्रेटर आहोत, आपण पॉलिसी मेकर आहोत, धोरण निर्मिती करणारे लोक आहोत. त्यावेळेला जर एखादी पॉलिसी, धोरण, स्कीम जर आपल्याला हे करायची असेल तर त्यामध्ये क्लॅरिटी असायला पाहिजे, स्पष्टता असायला पाहिजे. कारण विशिष्ट स्कीम, विशिष्ट मंत्रालय, विशिष्ट विभाग ती अंमलबजावणी करणार आहेत, त्यांच्या अखत्यारीत ते येणार आहे. आता इथे बघा, पहिल्यांदा म्हणतायत ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करायचा आहे. त्यानंतर इथं म्हणतात शहरी नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी जमिनीच्या अचूक नोंदी. तर ग्राम विकास मंत्रालय वेगळं आहे आणि शहरी मंत्रालय जे आहे दारिद्र्य निर्मूलनाचं आणि हाऊसिंगचं वेगळं आहे. थोडासा डोमेन वेगळा वाटतोय. ए आणि बी, अ आणि ब एकत्र येईल असं वाटत नाहीये. तर त्या दृष्टीने एक ऑप्शन तरी आपला इलिमिनेट होतोय. मालमत्तेशी संबंधित वाद कमी करणे, मालमत्ता कर निश्चित करणे, आणि इथे पण सांगितलंय की मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे. बाकीच्या गोष्टी 3 ऑप्शन जर एकत्र बघितले
तर त्याच्यात एक लॉजिकल कोहरन्स दिसतो, एक विशिष्ट असा प्रकारचा त्यातला संबंध दिसून येतो. त्यामुळे अ, क आणि ड हे लॉजिकली एकत्र बघता आपल्याला कन्सिस्टंट वाटतायत, बरोबर असण्याची शक्यता जास्त वाटते. ब हा पर्याय काय आहे, चुकीचा आहे. अ क ड कडे जायला पाहिजे. पुढचा प्रश्न, अटल पुनर्जीवन आणि शहरी परिवर्तन अभियान, अटल मिशन फॉर रिज्युनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन इज नॉट करेक्ट. कोणतं विधान बरोबर नाही हे विचारलेलं आहे. अमृत हे भारत सरकारचे प्रमुख अभियान आहे. ठीक आहे, बघूया आपण. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, मगाशी मी जे मंत्रालयाचं नाव घेतलं, त्यांनी हे अभियान सुरू केलेलं आहे. ते देशातील शहरांमधील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडवतात. आता बघा ना, हा ना लागून लागून प्रश्न आहेत, म्हणजे एकाच पेपर मधले प्रश्न आहेत. हा स्वामित्वाचा प्रश्न आणि त्यात शहरी नियोजनासाठी आणि अंमलबजावणीच्या दृष्टीने बोलतायत. आणि त्याच ठिकाणी दुसरी एक योजना आहे की जी शहरी विकासासंबंधी बोलते. सो ते फ्रेम करताना पण डोक्यामध्ये काही गोष्टी असतात की अरे हा इकडं ऑप्शन येऊ शकतो. शहरातील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडवते. जून 2015 मध्ये देशातील 500 शहरांमध्ये ते कार्यान्वित करण्यात आले. आता बघा, याच्यातलं आपल्याला काय करायचं आहे, एकच वाक्य शोधायचं आहे की जे चुकीचं आहे. अमृत अटल पुनर्जीवन व शहरी परिवर्तन अभियान, अटल बिहारी वाजपेयींचं नाव दिलेलं आहे. शहरी भागासाठी योजना आहे, म्हणतात की देशातील 500 शहरांमध्ये आहे. याचा अर्थ ते भारत सरकारचं आहे ना, राज्य सरकारपेक्षा भारत सरकारचं ते आहे, हे बरोबर असण्याची शक्यता आहे. आता मंत्रालय लॉजिकली कोणतं असायला पाहिजे. बघा, मुलं काय करतात की मंत्रालय आले म्हणजे चुकीचं, असं नाही विचारायचं. विचार करायचा की हे मंत्रालय नसेल तर दुसरं कुठलं असण्याची शक्यता आहे. तर शहरी भागाचा जो आहे तर गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालय हे असण्याची शक्यता निश्चितपणे आहे. आता आपल्याला ठरवायचं आहे या 3 आणि 4 पैकी कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चुकीचं आहे. देशभरातील शहरातील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडवते. 15 जून 2015 मध्ये देशातील 25 जून 2015 मध्ये देशातील 500 शहरांमध्ये ते कार्यान्वित करण्यात आलेले आहे. आता ही आपल्याला डेट चुकीची वाटू शकते, हे 500 शहरं चुकीची वाटू शकतात. 3 मध्ये काही प्रॉब्लेम आहे का? ते देशभरातील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडवते. आता यासाठी ना पाण्याच्या दृष्टीने काही गव्हर्नमेंटच्या योजना आहेत, जलजीवन सारख्या. आणि तुम्हाला एक माहित असेल की जलच्या दृष्टीने जलाचं महत्व इतकं वाढलेलं आहे की त्या दृष्टीने दुसरा विभाग मंत्रालय आहे. आणि योजनेचा भर कशावरती आहे? पुनर्जीवन आणि शहरी परिवर्तनावरती आहे. पाणी ही दुसऱ्या अखत्रीत येणारी गोष्ट आहे. या बेसिसवरती हा ऑप्शन चुकीचा आहे. आता इथं थोडंसं 50% होण्याची शक्यता आहे. पण ह्या चौथ्या पर्यायामध्ये बघा, जे तुम्हाला वाटतं ना प्रॉब्लेमॅटिक डाटा असू शकतो, पण एकदा विचार करायचा की डाटा एक्झामिनर जेव्हा परीक्षेमध्ये दिला जातो तो एकदमच प्रॉब्लेमॅटिक असा दिलेला असेल तर तो चुकीचा कन्सिडर करायला पाहिजे. 25 जून 2015 मध्ये 500 शहरांमध्ये ही पायलट बेसिसवरती किंवा इथे सुरू केलेली योजना फार काही प्रॉब्लेमॅटिक वाटत नाही. तिसरं विधान यातलं चुकीचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, आता हा पर्यावरणामध्ये टर्म आपण वाचलेली असते कीस्टोन स्पीसीज, पण यांनी ऑप्शन कसे फ्रेम केलेले आहेत बघा. जरी माहित नसतं, वाचलेलं नसेल, काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात. प्रजाती नष्ट झाल्या तर त्याचा पर्यावरणावरती गंभीर परिणाम होतो. नावातच आहे त्याच्या की काहीतरी ह्या की स्पीसीज दिसत आहेत, कीस्टोन स्पीसीज. बाकी लाल दगड, निळा दगड, पिवळा दगड. आता हे ऑप्शन एक्झामिनर फ्रेम करतो तेव्हा कसे पुअर फ्रेमिंग असते. याचं एक साधं उदाहरण आहे, निळा दगड, पिवळा दगड आणि लाल दगड, कीस्टोन. मग इथं का नाही सांगितलं किंवा मराठीमध्ये फ्रेम केला? कारण दिस इज दी आन्सर. पुढचा प्रश्न, ओके, खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती करारात घेण्यात आला? आता काय केलंय बघा, पुन्हा एकदा जसं पहिलाच प्रश्न बघताना आपण बघितलं होतं असं अनौपचारिक निर्णय नाही घेतलेला आहे, एक ठरावाद्वारे निर्णय घेतलेला आहे. ते त्या निर्णयाचं एक प्रकारे वेटेज दाखवतं की निर्णयाचं महत्व दाखवतं. करार केलेला आहे, प्रतियोगी सहकारिता पक्षाची स्थापना करावी. ओके, विद्यार्थ्यांनी राजकारणात सहभागी करून घेऊ नये, कनिष्ठ जातीय कामगारांमध्ये भेदभाव करू नये,
तसेच 50 स्वयंसेवकाचे पथक उभारावे व हिंदू मुस्लिम ऐक्य राखावे. मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे. ओके, थोडासा अवघड टाईपचा प्रश्न आहे, पण याचं उत्तर ना या 10 मध्ये नाही मिळते. म्हणजे इथं थोडा विचार केल्यावर मिळतं, पण थोडं आपण खाली बघा. 12वा प्रश्न, दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असा कोणी केला? पहिलाच ऑप्शन आहे पंडित मोतीलाल नेहरू. पुन्हा एकदा प्रश्न हे आधीच्या प्रश्नाने इन्फ्लुएन्स होऊन पुढचे प्रश्न बनतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे बघा काय होतं, एक्झामिनर ज्या वेळेला एखादी गोष्ट बनवतात त्यावेळेला त्याच्यासोबत काही गोष्टी मिळतात, त्याच्यावरती पण प्रश्न फ्रेम होऊ शकतो. जर तुम्हाला दोन्ही त्या प्रश्नांमध्ये आयडिया नाही ना, दोन्ही ठिकाणी मोतीलाल नेहरूंच्या ऑप्शन वरती हे केलं, दोन्हीपैकी किमान एक प्रश्न बरोबर येईल. या केसमध्ये दोन्ही बरोबर येत आहे. बघा, प्रतियोगी सहकारिता पक्षाची स्थापना. तर प्रतियोगी सहकारिता आपल्याला माहितीये लोकमान्य टिळकांचं धोरण त्यांच्या अनुयायांनी राबवलं होतं. ते साबरमतीशी संबंधित असणारी गोष्ट वाटत नाहीये. विद्यार्थ्यांना राजकारणात सहभागी करून घेऊया हे ठरावापेक्षा अनौपचारिक निर्णय अशा प्रकारचे होऊ शकतात. कनिष्ठ जातीय कामगारांत भेदभाव करू नये आणि मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे. ही थोडी जास्त फॉर्मल गोष्ट, औपचारिक गोष्ट वाटतेय की जी करारामार्फत व्हायला पाहिजे. सेंटर ऑफ पॉवर एक प्रकारचं त्यावेळेचं साबरमती आश्रम झालेलं होतं, त्यामुळे त्या प्रकारचे राजकीय घटनात्मक वाटचालीचे निर्णय तिथून होणं यात गैर काही वाटत नाही. ठीक आहे. दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असे कोणी केलं? एमपीएससी इतिहासामधल्या प्रश्नांमध्ये जेव्हा व्यक्ती केंद्रित प्रश्न विचारते आणि अवघड टाईपचे प्रश्न असते त्यावेळेला थोडस नावावरून जायला पाहिजे. आता बघा इथे ना त्यांनी काय करू शकले असते, म्हणजे आपण ते आधीचे पेपर जेव्हा डिस्कस केले होते त्यावेळेला पण असं म्हटलं होतं की पूर्ण नाव दिलेलं असतं ज्यावेळेला ऍक्च्युअल उत्तर असतं. आता इथे पण बघा मोतीलाल नेहरू आणि तेंडुलकर असं म्हणू शकले असते, पण पूर्ण नाव दिले पंडित मोतीलाल नेहरू आणि DJ तेंडुलकर. नांबियार वगैरे जी साऊथची माणसं आहेत ते तितकी त्या राम लंका याचा विचार करून असं बोलणार नाहीत. तिथे रावणाविषयी पण चांगले सेंटिमेंट थोडेफार आहेत. उत्तरेकडे ते रामायण महाभारत याचा अनुषंगाने बोलण्याची जास्त पद्धत आहे. त्या दृष्टीने मोतीलाल नेहरू आणि DJ तेंडुलकर हे त्याचं उत्तर आहे. पण पुन्हा एकदा लक्षात घ्या, हाऊ प्रिव्हियस प्रश्न, आधीचे प्रश्न कशा प्रकारे पुढच्या प्रश्नांना सुद्धा इन्फ्लुएन्स करतात. सो हे 2023 मधले एमपीएससी चे काही प्रश्न होते जे आपल्याला दाखवतात प्रश्न योग्य पद्धतीने वाचण्याचा काय फायदा आहे. प्रश्नांशी डायलॉग साधणं, टप्प्याटप्प्याने ऑप्शनकडे जाणं, उत्तराकडे जाणं हे कसं महत्वाचं आहे. पुढच्या भागामध्ये आपण 2021च्या पेपर सोबत भेटूया. मी जसं आधीच्या सेशन मध्ये पण सांगितलं, आपल्याला PYQ चे मॅरेथॉन सेशन सुद्धा या पिरियड मध्ये प्लॅन करायचे आहेत. त्याच्याविषयीचे डिटेल पण तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटतील. धन्यवाद. थँक्यू.